रिपब्लिकन पक्षात आपण आंतरराष्ट्रीय बरखास्त केली होती आणि आपण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असताना त्यावेळेला भरभरून मुंबई आणि सगळ्याच महाराष्ट्रातून अनेक बसेस झाल्या होत्या आणि ते मैदान पूर्णपणे भरले होते. तर त्यावेळेला ते छगन भुजबळ त्या कार्यक्रमामध्ये आले होते. तर अशा पद्धतीनं तो मोठा कार्यक्रम झाला होता. अशाच पद्धतीची धम्मपरिषद जी आहे ती नाशिकमध्ये ठेवलेली आहे आणि आपण पॉलिटिकल काम करत असताना आपल्या बरोबर इतर समाजाला आपल्याला आणायचं आहे. परंतु जो बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आपल्या सोबत आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये अशा धम्मपरिषदा घेतल्या पाहिजे. अनेक जे बौद्ध भिक्खू आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये मोठा त्याग केलेला आहे. बाबासाहेबांचं मिशन पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर अनेक जिल्ह्यामध्ये अशा धम्मपरिषदा झाल्या पाहिजे आणि त्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी असलं पाहिजे असं नाहीये. म्हणजे मी नसताना आपण काय काय कार्यक्रम घेतले पाहिजे. त्यानंतर म्हणजे हे काम आपल्याला करायचं आणि ते 2 मार्चची जी परिषद आहे त्या परिषदेला आपण सगळ्या महाराष्ट्रातून सगळ्या लोकांना शिकायला द्यायचं आहे आणि ती धम्मपरिषद जी आहे ती आपल्याला चांगली करायची आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात पाहूया त्यांची वेळ काय आहे आणि पण अनेक काही जे काय महाराष्ट्रातले देशातले काही बौद्ध भिक्खू आहे आणि एक दिवसाची परिषद आहे. सकाळी जे काही प्रमुख जे कोणी बंदीचे आणि लोक आलेले असतील त्यांचा छोटा कार्यक्रम 200-400 लोकांचा चर्चाचं सत्र जे आहे ते सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग संध्याकाळी आपली 5 वाजता आपली सभा